नमस्कार, अक्षदाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. फ्रीजमध्ये पालक शिल्लक होता, त्यामुळे आजचा पालक पनीर बनवायचा माझा बेत ठरला आहे. त्यासाठी पालक पहिल्यांदा चांगला धुवून घेते. बऱ्याचदा जेव्हा जेव्हा आपण घरी पालक पनीर बनवतो, तेव्हा जो पालकाचा हिरवा रंग आहे, तो भाजी तयार झाल्यानंतर शेवटपर्यंत राहत नाही. मग भाजीला टेस्ट असली तरी कलर फिका झाल्यामुळे भाजी खायची एवढी इच्छा होत नाही. मस्त असं हिरवंगार असं पालक पनीर दिसलं की खायची देखील इच्छा होते. तर हे पालक पनीर मस्त शेवटपर्यंत हिरवंगार राहण्यासाठी इथे मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. पालक धुवून घेतलाय आणि कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलंय. तोपर्यंत मी इथे ग्रेव्हीची तयारी करून घेते. पाणी उकळल्यानंतर धुतलेला पालक आपल्याला यामध्ये घालायचा आहे. हिरवी मिरची पण एक मी यामध्येच घालते, तोडून टाकली आहे. थोडंसं लसूण आणि आलं चॉप करून मी यामध्ये घातलं आहे. पालक पाण्यामध्ये शिजतोय तोपर्यंत एका बाजूला आपल्याला फ्रीजमधलं थंडगार पाणी घ्यायचं आहे एका मोठ्या बाऊलमध्ये. एका बाजूला ती तयारी करून ठेवायची आहे. आणि पालक यामध्ये शिजवत असताना अगदी जास्त मऊ होईपर्यंत किंवा खूप जास्त शिजवून घ्यायचा नाही आहे. फक्त थोडासा सॉफ्ट झाला की लगेचच मी याचा गॅस बंद केला आहे. आता आपल्याला झाऱ्याच्या मदतीने हा पालक यामधून लगेचच काढून घ्यायचा आहे. आणि या फ्रीजमधल्या थंडगार पाण्यामध्ये हा पालक घालायचा आहे, म्हणजे हा ओव्हर कुक होत नाही. लगेचच त्याची जी शिजण्याची प्रोसेस आहे ती थांबते, त्यामुळे त्याचा कलरही बदलत नाही. आता हे पाण्यातून चांगलं दाबून किंवा पिळून किंवा निथळून काढून घ्यायचं आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. याची आता आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. यामध्ये मिरची आहे, आलं लसूण आहे. जर तुम्हाला शिजताना नसेल घालायचा तर नंतर तुम्ही त्याची पेस्ट वापरू शकता. हे मी चांगलं बारीक करून घेतले, याची पेस्ट बनवून घेतली आहे. आता इथे मी पनीर घेतलंय, पनीर पण चांगलं धुवून घेतेय. आता हे कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं त्या छोट्या मोठ्या साईजमध्ये कट करून घेऊ शकता. मी याचे छोटे छोटे तुकडे करते, कारण छोटे पीसेस असतील तर खायला बरं पडतं आणि मसाल्याची चव देखील त्यामध्ये छान उतरते. त्यामुळे अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे मी याचे करून घेतलेले आहेत. एका पॅनमध्ये बटर घालायचं, एक मोठा चमचा. बटरऐवजी तूप किंवा तेलही इथे तुम्ही वापरू शकता. बटर सगळीकडे थोडंसं पसरवून घेतलं. गरम झालं की त्यामध्ये शहाजिरे मी थोडेसे घातलेले आहेत. जिरे छान फुलले गेले की त्यामध्ये कांदा घालायचा आहे. एक कांदा एकदम बारीक असा कट करून घेतला आहे मी. कांदा आता यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालायची. एका टोमॅटोची मी इथे पेस्ट बनवून घेतली आहे. याला चांगलं तेल सुटेपर्यंत यामध्ये मी परतून घेते. यामध्ये आता बाकी काही मसाले घालायचे आहेत. 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड आणि 2 छोटे चमचे गरम मसाला घालायचा आहे. 1 चमचा लाल तिखट घातले मी, जास्ती घालायचं नाही, नाहीतर ग्रेव्हीचा कलर बदलतो. त्यामुळे 1 छोटा चमचा लाल तिखट घातले. 1 चमचा बेसन घातले मी. बऱ्याचदा कुठलीही आपण ग्रेव्ही बनवतो तेव्हा ग्रेव्ही एका बाजूला आणि त्यामधलं पाणी एका बाजूला असं होतं, जेव्हा ती भाजी छान एकजीव होत नाही. पण बेसनमुळे काय होतं, त्या ग्रेव्हीला चांगला एकजीवपणा येतो आणि पाणी वेगळं आणि ग्रेव्ही वेगळी असं होत नाही. तर बेसन हे एक यातलं सिक्रेट साहित्य आहे. नक्की ट्राय करून बघा. मसाला चांगला परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि यामध्ये आता कट केलेले पनीर घालते. पनीर नंतर घालत नाही आहे मी, पनीर अगोदर घातलं आहे, कारण या मसाल्यामध्ये हे पनीर थोडंसं परतून घेतल्यामुळे या पनीरला देखील छान एक मसाल्याची टेस्ट येते. पनीर चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये बनवलेली पालकची प्युरी घालायची आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त नाही. ग्रेव्ही थोडीशी दाटसरच असते याची. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अजून तरी तुम्ही बघू शकताय पालकचा रंग अजूनही सुंदर असाच आहे. थोडंसं चवीपुरतं मी मीठ घातलं आहे. आता हे आपल्याला जास्ती शिजवायचं नाही आहे. पालक शिजलेला आहे, ग्रेव्हीमध्ये पनीर आपण चांगलं परतून घेतलं आहे, ग्रेव्ही पण शिजलेली आहे. हे मिक्स करून घ्यायचं आणि फक्त 2 ते 3 मिनिटे आपल्याला आता हे गॅसवरती असंच ठेवायचं आहे. थोडंसं 2 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. अगदी जास्त अजिबात शिजवायचं नाही, नाहीतर याचा रंग बदलेल. फक्त मी एक वाफ काढून घेतली. आता याचा गॅस बंद करायचा आहे. याच्यासोबत खायला मस्त गरमागरम असे मी इथे फुलके बनवते.
या पद्धतीने पालक पनीर तुम्ही नक्की बनवून बघा. तुम्हाला आवडत असेल तर सगळ्यात शेवटी तुम्ही फेटलेली मलाई किंवा क्रीम तुम्ही यामध्ये घालू शकता. त्याने देखील मस्त चव येते. मी साध्या सिंपल पद्धतीनेच बनवलेलं आहे. तुम्हाला जर या आपल्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. अशा घरगुती रेसिपीज किंवा रोज मी काय मेनू बनवते तो तुम्हाला पाहायला मिळेल. तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला हा आजचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही ते पाहू शकताय पालकाचा जो रंग आहे तो अगदी सुंदर शेवटपर्यंत हिरवागार असा दिसतोय. तुम्ही पण या पद्धतीने बनवून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.